करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री दत्त जयंती. श्रीराम समर्थ. समर्थांनी श्री दत्त जयंती म्हणजे दत्ताची जयंती, त्यांचा जन्म. दत्त जयंती हा श्री दत्तात्रेयांचा अवतार दिन म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो. दत्तात्रेय हे त्रिदेवांचे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार मानलेत. आणि ते भक्तांमध्ये ज्ञान, योग, तपस्या, करुणा आणि मोक्ष मार्गदर्शक म्हणून पूजले जातात. समर्थांनी दत्त जयंतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. हा त्रिदेवांचा एक संध अवतार आहे. दत्तात्रय दत्त यांच्यामध्ये सृष्टी ब्रह्मदेव, पालनकर्ता विष्णुदेव आणि संहारकर्ता महेश या तिन्ही शक्तींचे स्वरूप एकत्रित आहे. म्हणजे त्यामुळे त्यांची उपासना ही सर्व देवतांच्या कृपा मिळवण्यासारखीच आहे. जेव्हा अत्री ऋषी आणि अनुसया माता यांच्या तपश्चर्यामुळे भरपूर वर्ष तपश्चर्या केली या दोघांनी, तेव्हा कुठे या तपश्चर्यामुळे त्रिदेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना वर मागितला की तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा माता अनुसया यांनी सांगितलं की मला पुत्ररूपाने जन्म घ्या, तुम्ही तुमच्या तिघांनी पुत्ररूपाने जन्म घ्या. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांचे बालरूप दत्त हे त्यांनी पुत्ररूपाने जन्म घेतला, एकच जन्म घेतला. आणि त्यांचं बालरूप दत्त हे अत्यंत निर्मळ, शांत, तेजस्वी आणि ज्ञानमयी होते. आणि त्यांनी बालपणापासूनच ठरवलं होतं की त्यांनी निसर्गातील 24 गुरूंकडून जगण्याचं ज्ञान आत्मसात केलं होतं. आणि त्यांनी योग, संन्यास आणि मोक्षमार्ग कसा मिळवला हे सर्व सांगितलं आहे. निसर्गातील 24 गुरु त्यांनी मानले होते. पंचमहाभूते आहेतच. पृथ्वी सहनशीलता, वायू निर्लेपता, सूर्य निष्काम कर्म, चंद्र मनशुद्धी, समुद्र स्थिरबुद्धी आणि अग्नी तेजबुद्धीसाठी हे तत्वज्ञान सांगते. समोर सांगतात मनुष्य जेथे पाहतो तेथे ज्ञान आहे, फक्त दृष्टी गुरुकडे पाहिजे. म्हणून समोर सांगतात अहंकार सोडा, गुरुचे स्मरण ठेवा, निष्काम कार्य करा, सर्व प्राणी मात्र ईश्वर पहा आणि मन शुद्ध करा. आणि हे दत्तात्रेयांची शिकवण आहे. शिक्षण आपल्याला साधेपणा, समत्व, करुणा, भेदभाव, आत्मज्ञान याकडे आपल्याला घेऊन जाते. समोर सांगतात अत्री ऋषी आणि अनुसया माता हे सत्वगुणी होते, तपस्वी होते, धर्मनिष्ठ दाम्पत्य होते. आणि अनुसया यांच्या पतिव्रताच्या तेजाने तिन्ही लोक उजळली होती. म्हणून त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश अनुसयाचे पतिव्रत तपासासाठी भिक्षा मागण्याच्या रूपात आले. आणि अनुसयाने त्याच्या अटीनुसार त्यांना बालरूप परिवर्तित करून भिक्षा दिली. आणि त्यांचं हे दिव्य तेजाने प्रभावित होऊन त्रिदेवांनी प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितलं. तेव्हा अनुसया मातेने म्हटलं तुम्ही तिघेही माझे पुत्र म्हणून जन्म घ्या. आणि तेव्हा त्रिदेवांनी त्यांची इच्छा मांडली. आणि त्रिदेवांचा संयुक्त अवतार म्हणजे एक तेजस्वी बालक अनुसयांच्या घरी जन्माला आला. आणि तो म्हणजे श्री दत्तात्रय. समर्थाने त्यांचं बालपण सांगितलंय. दत्तात्रय यांचं बालपण म्हणजे पूर्वीपासून अद्भुत होते. ते शांत, प्रसन्न, सर्वव्यापी, ज्ञानानं परिपूर्ण आणि निसर्गाशी एकरूप होते.
त्यांनी कोणत्याही औपचारिक गुरूंकडे न जाऊन संपूर्ण विश्वालाच गुरु मांडले. हे विश्वाची माझी घरं. आणि या 24 या जीवनदृष्टीमुळे 24 गुरूंचे ज्ञान आत्मसात करून ते परम योगी बनले. त्यांनी अवतार कार्य केली. म्हणजे श्री दत्तात्रेयांनी त्रिकाल यज्ञी योगेंद्राच्या रूपाने जगात अनेकांना मार्गदर्शन केले. आणि 3 प्रमुख क्षेत्रामध्ये त्यांनी उपदेश दिला आहे. पहिला ज्ञानमार्ग, त्यामध्ये आत्मज्ञान आणि विवेक. दुसरा संकल्प कसा मार्ग करायचा, संकल्प मार्ग म्हणजे मनशुद्धी आणि भक्ती हे सांगितले. आणि तिसरा कर्ममार्ग म्हणजे निष्काम कर्म करत जावं. काय होतं, पापाचे क्षालन होते, संकट दूर होतात, पूर्वजांची कृपा मिळते, गुरुचरणी भक्ती दृढ होते, हे समर्थाने सांगितलेलं आहे. आणि त्रिदेवांचा संयुक्त अवतार म्हणजे त्यांची उपासना, म्हणजे सृष्टी, पालन आणि संवार ही शक्तीची कृपा आहे. आणि गुरु सांगतात, समर्थ सांगतात, गुरु नसता तर आत्मज्ञान अशक्य आहे. आणि त्यांच्या शिकवणीतून मानवाला वास्तव ज्ञान प्राप्त होतंय. म्हणून समर्थ सांगतात, सर्व प्राणीमात्रांना प्रेम द्या, अहंकार सोडा, गुरुयोग साधा, निसर्गातून शिकत राहा, सत्य, स्वयं आणि करुणा अंगीकारा. समर्थ सांगतात, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरु देवता चरण विद्याभ्याय नमः. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. श्रोते व्हावे सावधान, श्री सद्गुरु चरित्र ध्यान. 51 ऐकोनी नामधारकाचे मन, ब्रह्मानंदी निगम निपै. म्हणजे श्री गणेशाय नमः. पहिले गणेशाची सुरुवात. सिद्ध म्हणतोय, नामधारका श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना आणि भक्तांना श्री शैल पर्वतावर गुप्तरूप राहण्यास सांगितलंय. मग सर्व तयारी करून ते 4 शिष्यासमवेत श्री शैल्याकडे निघण्यास निघाले. त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले. आणि ते आतुरतेने म्हणत होते की, स्वामी, तुम्ही माझे मायबाप आहात, तुम्हीच तारणार आहात. तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयात जावे. तेव्हा श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. मी लौकिक अर्थाने येथून प्रस्थान केलेलं असलं तरी सूक्ष्म रूपाने गाणगापुरातच राहणार आहे, याची खात्री आहे. खात्री बाळगा. आणि सद्भक्तांना माझे दर्शन होईल. माझी येथील नित्यकर्मही चालू राहतील. आणि मी सकाळी कृष्णानदी स्नान करीन आणि पंचनदी संगमावरील समज सांगतात, पुढे सांगतायत की मी सकाळी कृष्णानदी स्नान करेन, पंचनदी संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुधान करेन, मध्यानी भीमा अमरजा संगमावर स्नान करेन आणि मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन. आणि या माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील. आणि मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवले आहेत, त्यांची त्रिकाल पूजा करा. आणि यात तुमच्या सेवेने, पूजेने तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील. आणि तुमच्या चिंतेचे, कार्यातील विघ्नांचं निवारण होईल. अष्टतियांची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील, असं सांगतायत. आणि श्री गुरूंनी सर्वांचा निरोप घेतला. आणि भक्तजन काही अंतरापर्यंत न सोडण्यास गेले आणि परतून आल्यावर श्री गुरु मठातच आहे असं त्यांना दिसले. त्यामुळे सद्गुरू इथेच आहेत त्यांना तशी खात्री पटली. आणि पाताळगंगेच्या तीरावर येऊन श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्हाला पलीकडे जायचं आहे,
आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा आणि आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू. त्याप्रमाणे तुम्ही शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्हार अशी फुले जमा केली आणि त्यांना मृदू आसन तयार केलं. श्रीगुरु त्यांना म्हणाले, आता आपापल्या घरी निघून जा. मी निघून गेलो आहे असं समजू नका. मी गाणगापुरातच आहे. मी भक्तांच्या घरात राहतो, मनात राहतो. मी पलीकडे पोचल्यानंतरची खून म्हणून शेवंताची फुलं पाठवीन आणि ती प्रसाद म्हणून तुम्ही वाटून घ्या. आणि जे माझी नित्यपूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल. आणि जे माझे कवने गातील त्यांच्या घरी मी नित्य निवास करेन. आणि त्यांना आरोग्ययोग, संतती, संपत्ती प्राप्त होईल. आणि जे माझे चरित्र श्रवण पठन करतील त्यांना सुख समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होईल असं सांगितलंय. कंठ झाला सद्गदित, गात्रे झाले संकपित, वेबर्ण भासे लोकांत, नेत्री वाहती प्रेमधारा, समाधी सुखे न बोले, देह अनुमात्र न हाले, सात्विक अष्टभाव उदेले, नामधारक शिष्याचे. म्हणजे श्री गुरूंनी त्या चारी शिष्यांना आशीर्वाद दिले. माघ कृष्ण प्रतिपदेश शुक्रवारी बहुधन्य संवत्सरात सूर्य कन्या राशीत असताना शिशिर ऋतूमध्ये श्रीगुरु पुष्प आसनावर बसून पहिले तरी निघाले होते आणि बघता बघता अदृश्य झाले. आणि चारी शिष्य चिंतामग्न होऊन तीरावरच थांबले होते की सद्गुरू गेले कुठे. तेवढ्यात काही नावाडी आले आणि ते म्हणाले, तुमचे गुरुदेव प्रवाहातून जाताना दिसले, पण ते दंडधारी संन्यासी आहेत. त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या आणि ते आम्हाला म्हणाले, आमचे नाव नृसिंह सरस्वती आहे. तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा की आम्ही कर्दळवणीत जात आहोत आणि गाणगापूरती आहोत. प्रवाहातून प्रसाद पुष्पे ती काढून घ्या. भ्रांतपणे दुःख करू नका आणि स्वस्थ स्थानी जाऊन आमची भक्ती करा. तुमचे वंशज सुखात आनंदात राहतील. आणि ते ऐकून शिष्यांना समाधान वाटलं आणि ते पाहून वाट पाहू लागले. नावाडही थांबले. काही वेळाने शेवंताची 4 फुलं प्रवाहात वाहत आली आणि त्या 4 शिष्यांनी आदराने काढून घेतली आणि त्या फुलांनी वंदन करून आपापल्या घरी निघून गेले, स्थानी निघून गेले. तेव्हा नामधारकाने त्या 4 भाग्यवान शिष्यांची नावं विचारली. तेव्हा सिद्ध म्हणाला की श्रीगुरूंचे अनेक शिष्य आहेत. संन्यास दीक्षा घेतलेले बालकृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती हे गुरुआज्ञेने तीर्थयात्रेस गेले होते आणि उपदेश प्राप्त काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून श्रीगुरूंची सेवा भक्त करत होते. तर काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून श्रीगुरूंची सेवा भक्ती करत होते. म्हणून सद्गुरूंच्या प्रयाणाच्या वेळी मी स्वतः सायंदेवसारखं नरहरी कवी आणि कवीश्वर बंदी नंदी ब्राह्मण असं 4 जण त्यांच्या समोर गेलो होतो असं मला सांगतात. आणि आम्हीच त्या प्रसाद पुष्पे काढून घेतली आणि ते फूल आजही माझ्याकडे आहे आणि मी त्याची नित्यपूजा करतो असं सांगतात. म्हणजे सिद्धाने ते शेवंताचे फूल नामधारकाला दाखवले आणि त्याच्या दर्शनाने नामधारकास अत्यंत आनंद झाला. तेव्हा सिद्ध नामधारकास म्हणाला, बा सच्चिष्या, ऐसे आहे सद्गुरूचे अद्भुत चरित्र, त्याचे महात्म्य काय वर्णन करू. म्हणजे तू आस्थेने ऐकलंस म्हणून मीही आवडीने सांगितलं. आता तुझे दुःख दारिद्र्य गेलंच म्हणून समज आणि सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने तुझे सर्व मंगल होईल. तुझे पित्र लक्ष्मीवंत होतील, सुखात नांदतील. आणि सांगतात
जे सद्गुरूंची भक्ती करतात त्यांना चारही पुरुषार्थ साध्य होतात. आणि सिद्धांच्या आशीर्वादाने नामधारकास परम आनंद वाटला, परम संतोष वाटला, त्यांचे कल्याण झाले. देखोनी सिद्धी सुखावती, समाधी लागली यासी म्हणती, सावध करावा मागुती लोकोपका कारणे. आम्हासी भासते व्यक्त, तुम्ही अवतार करिता समाप्त, निरंतर आपण असावे अव्यक्त, परिजानीसी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणाचे होता दर्शन, पातकांचे होतसे दहन, आता कैसे करतील जन, मनोनी लोटांगणे घालती. पुढे सांगतात, तुमच्या चरणांचे होता दर्शन, पातकांचे होतसे दहन, आता कैसे करतील जन, मनोनी लोटांगणे घालती. समोर सांगतात, आता तुमच्या चरणांचे आम्हाला दर्शन होत होते, आता ते जातील, मग आम्ही आता सकळ जन आम्ही कसं करणार, म्हणून ते लोटांगण करून सांगत होते. पुढे आम्हासी काय गती, आम्ही तरावे कैसे रीती, स्वामीची चरण नौका कोती, तेने पार उतरत होतो. जेव्हा समोर सांगतात, पुढे आम्हासी काय गती, आम्हा तरावे कैसे रीती, आम्ही कसं जगणार, आम्हाला कसं माहिती होणार, तेव्हा स्वामीची चरण नौका होती, ती पार उतरत होती. तुम्ही भक्ताचं कामधेनू परी, कामना पूर्वित होते बरी, म्हणून जगले आजवरी, या उपरी आम्हा काय करावे. समोर सांगतात, मग भक्ताला काही कमी पडणार नाही. तुम्ही फक्त निष्काम कार्य करत राहा. सर्व इच्छा कार्य करणारा तो आहे, तो बसलेला आहे. म्हणून जगले आजवरी, उपाय आम्ही काय करावे. स्वामी करिता गंगापूर, झाले होते वैकुंठपुर, आता दीपावने जैसे मंदिर, तैसे साचार होईल ते. समोर सांगतात, मी कुठेही जाणार नाहीये, मी गाणगापुरामध्येच आहे आणि त्याच वैकुंठपुरामध्ये आहे, जिथे दीपावने जैसे मंदिर ते साचार होईल. माऊले उने ताने बाळ, की देवे विन देऊळ, जळाविन जैसे कमळ, तैसे सकळ तुम्हा विने. समोर सांगतात, जसं आईसाठी तान बाळ, देवाहून देऊळ आणि जळाविन जसं कमळ जसं राहतं, तसं तुम्ही सकळ तुम्हा विने, तसं मी तुमच्याहून अपूर्ण आहे. आई विन पोरग जसं अपूर्ण आहे, देवाहून देऊळ अपूर्ण आहे, जसं जळाहून कमळ अपूर्ण आहे, तसं समोर सांगतात, तुमच्याकडून तुमच्या भक्तीशिवाय मी अपूर्ण आहे. माता पिता सकळ गोत, इष्ट मित्र कुळ दैवत, सर्वही आमचा गुरुनाथ, म्हणून काळक्रमित होतो. आपुल्या बाळकांसी अवेरुणी, कैसी जाता स्वामी येथोनी, अश्रुधाऱ्या लागल्या लोचनी, तळमळती सकळ जन. म्हणजे आपल्या जेव्हा बालकांची, जेव्हा आपली पोरं असतात अव्यरुणी, आपण जेव्हा त्यांना सोबत असतो आणि जेव्हा कोण आपल्या सोबतीचा जर कोण जात असेल, तर आपल्याला जसं अश्रू येतात, तसं समर्थ जात होते, दत्तात्रय जात होते, तेव्हा त्यांची भक्त जे होते त्यांना अश्रुधारा लागला, ते रडत होते, तळमळत होते. तेव्हा गुरु समस्त जनाप्रती, हास्यवदन करून बोलती, तुम्ही जन हो मानू नका खंती, सांगतो यतिस्त ते ऐका. तेव्हा जाता जाता समर्थ सांगतायत, ते पण हसत मुखाने सांगतायत, तुम्ही जन हो नका मानू खंती, म्हणजे सकळ सृष्टी सांगतायत की तुम्ही दुःखी होऊ नका, मी इथेच आहे, तुमच्यातच आहे, मी चिंता काही करू नका, मी इथंच तीच आहे, गाणगापुरामध्येच आहे. आता असतो आम्ही ग्रामी, स्नान पान करू अमरजा संगमी, गौप्य रूपे राहती नियमी,
चिंता काही तुम्ही न करावी. म्हणून ते सांगतात मी इथेच आहे, या गावातच आहे, स्नानपान करून मी इथेच राहणार आहे आणि गौप्य रूपे राहतो नियमित. चिंता तुम्ही काही करूच नका. राज्य झाले म्लेच्छांक्रात, आम्ही भूमंडळी विख्यात. आमचे दर्शनाचे बहु येत, यवन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव, आम्ही अदृश्य राहतो यास्तव. ज्यासे आसे दृढे भक्तिभाव, त्यास दृश्य स्वभावे होऊ. समोर सांगतात आम्ही अदृश्य राहतो. जेथे जेथे आमचं स्नान आहे तिथे आम्ही अदृश्य राहतो. पण ज्याची दृढ भक्ती असेल, उपासना असेल, त्याला आम्ही स्वतंत्र दिसू, आम्ही प्रकट होऊ, प्रसन्न होऊ. लौकिकामध्ये कळावयासी, आम्ही जातो श्रीशैल्य पर्वतासी. चिंता न करी मानसी, असे समस्तांचे संबोधले. त्यांनी सांगितलं लोकांमध्ये कळावयासी, आम्ही जातो श्रीशैल्य पर्वतासी. आता आम्ही निघतो आहे पर्वताकडे, तुम्ही कोणतीही चिंता बाळगू नका, असं सर्वत्र लोकांना सांगितलं आणि ते तिकडून निघून गेले. मठी आमच्या ठेवितो पादुका, पूर्वीतील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे नेका, तो सकाळिकांचा कल्पतरू. तेव्हा समोर सांगतात मी माझ्या पादुका या मठामध्ये मी इथे ठेवतोय, तुम्ही यांची पूजा करा. त्या पूजा करणं तुमच्या सर्व कामना आहेत त्या सर्व मनोरथ पूर्ण होतील. आणि हे सत्य आहे असं सांगून ते पुढचे भ्रमण करू लागले. संगमी करुणिया स्नान, पूजने अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन, मनकामना पूर्ण होतील. मग समोर सांगतात ते कधी पूर्ण होतील. मनकामना जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर पहिलं तुम्ही संगमी स्नान करा, मग अश्वत्थनारायणाची पूजा करा, नंतर मग पादुकांचे अर्चन करा. मग सर्व तुमचे मनोकर्म पूर्ण होतील. विघ्नहर्त विनायक, आहे ते वरदायक. तीर्थे असती अनेक, पावाल तुम्ही सुख अपार. पादुकांची करुणी पूजा, त्रिकाळ आरती करुणी ओजा. आमचे वचन यथार्थ समजा, म्हणून दिव्यांशी गुरु सांगती. मग सांगतात पादुकांची पूजा करा, त्रिकाळ आरती करा, आणि हेच आमचं वचन आहे हे समजा, हे वचन आहे म्हणून समजून तसं तुम्ही पूजा करा. आम्ही येतच राहतो मठात, हे वचन जाणती निश्चित. आयसे संमुखनी जाणा अद्यंत, निघाले त्वरित गुरुराज पै. म्हणजे तुम्हाला सांगतात मी इथेच आहे, या मठातच आहे, हे वचन निश्चित ठेवा. आम्ही इथून कुठे जाणार नाहीयेत हे सांगून ते निघून जातात. समागम जे धावले जन, त्यांचे करुण समाधान. शिष्या त्वरित गतीनं, गेले निगुण श्री गुरु. लोक माघारे परतले, समस्ता गुरूंची मठासी आले. त्यांनी समस्तांचे गुरु देखिले, बैसले होते निज स्थानी. परत लोक गेले, लोक सद्गुणा सोडून परत इथे आले मठात. तर मठात तर तेच पाहत आहेत, तर त्यांना श्री गुरु दत्त दिसले आणि ते परत निजस्थानी बसले. त्यांना भास झालाच नाही की समर्थ गेलेत म्हणून. जे दत्तात्रय गेले ते परत त्यांनी तिथे पाहिले. सवेची पाता झाले गुप्त, जनी मनी परम विस्मित. आम्ही सोडून आले मार्गात, येथे गुरुनाथ देखिले. सर्वव्यापी नारायण, त्रयमूर्ती अवतार पूर्ण. चराचरी श्री गुरु आपण, भक्ताकारक रूप धरती. म्हणजे हा जे दत्तात्रयांचं जे रूप आहे ते सर्वव्यापी नारायण आहे, त्रिमूर्तीचा अवतार आहे, पूर्ण अवतार आहे, ब्रह्मा विष्णू महेशांचा अवतार आहे. चराचरी श्री गुरु आपण, भक्त रूप धरती. ऐसा दृष्टांत दाखवणे जनासी, आपण केले श्री शैलासी. पावळे पातळ गंगेसी, राहिले ते त्या दिवशी. श्री गुरु शिष्यांसी म्हणती, मल्लिकार्जुन असे जाऊन शीघ्र गती.
पुष्पांचे आस्त न यस्त स्थिती करून निगोनी आणते. तेव्हा श्री गुरु शिष्यास म्हणाले, मल्लिकार्जुना, घाई कर, पुष्पांचे आसन तयार कर आणि मी इथून निघून जाईन. शिष्य धावले अति शीघ्र, पन्नांगादी करी कल्लार, करवीर बकुळ चंपक मंदार, पुष्पा पार आणले. तेव्हा सद्गुरूंची जे सांगितलं होतं सद्गुरूंनी, शिष्य लगेच धावले, अतिशीघ्र केलं. त्यांनी 5 प्रकारची फुलं आणली आणि पुष्पा अपार आणली, त्यांनी भरपूर आणली आणि त्यांच्या पुष्पांचं आसन तयार केलं. त्या पुष्पांचे केले दिव्यासन, ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावर श्री गुरु आपण बैसले ते क्षण परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघमास, कृष्ण प्रतिपदास शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह सरीस, उत्तर दिशेत सूर्य पै. शिशिर ऋत कुंभ संक्रमण, लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभमूर्ती आपण, आनंद प्रयाण करतसे झाले. मध्ये प्रवात पुष्पासनी, बैसोनी शिशास संभोकनी. आमचा वियोग झालं म्हणून तुम्ही मनी खेद न मागावा. त्या गाणगापुरात आम्ही असोच पूर्ववत, भावाचा दृढ मनात तुम्हा दृष्टांत तेथे होईल. आम्ही जातो आनंद स्थानासी, तैसी पावलो याची खुणा तुम्हासी. फुले येथील जिनसी, तुम्हास ते प्रसाद. समोर सांगतात, आम्ही आता निघतोय, आम्ही सुखरूप पोचलो की तुम्हाला आम्ही ती फुलं पाठवून देऊ आणि ते तुम्ही समजा की आम्ही सुखरूप पोचलेलो आहे आणि हा तुमचा प्रसाद असेल. पुष्पांचे करिता पूजन, तुम होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करिते जतन, प्राण समान मानुनी. समोर सांगतात, जे तुम्हाला पुष्प भेटलेले आहेत, ज्यांची जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला देव प्रसन्न होईल, तुमच्या इच्छा सर्व कंप्लीट होतील, पूर्ण होतील. आणि भक्तिभावाने जर तुम्ही हे केलं तर प्राण समान मानुनी, म्हणजे भक्त आणि शिष्य एकच आहेत. अनेक एका युक्ती, जे कोण माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकर्ती न करती, तो मज प्रीती गमती फार. पुढे समोर सांगतात, अनेक युक्ती, जो कोण माझी चरित्र गाती, जो कोण माझी भक्ती करेल, उपासना करेल, नाम संकीर्तन करेल, तो माझ्यासाठी प्रिय आहे. मज पुढं करतील गायन, जानोनी रागिनी तानमान. चित्ती भाव भक्ती करुण, तरुण करीन तर मज कीर्तन परमानंदे. भक्त मज फार आवडती, जे माचे कथामृत प्राण करती. त्यांचे घरी मी श्रीपती, वस्तो प्रीती अखंडित. समोर सांगतात, मला भक्त प्रिय आहेत, जे माझे कथामृत प्राण करती, जे भक्ती करतील, त्यांच्या घरी मी अखंड वास करेन. आमचे श्री चरित्र जो पठन करी, त्यास लाभती पुरुषार्थ ज्वारी. सिद्ध सर्वही त्याच्या द्वारी, दासी परितिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय, त्यास लाभे निश्चय. पुत्र पौत्रासहित अष्टैश्वर्य, अनुभवनी निर्भय पावे मुक्ती. जो माझी पूजा करेल त्याला कोणत्याही यमाचं भय राहणार नाही. त्यास लाभ, लोभ, निश्चय हे विकारांपासून स्वतंत्र राहतील. त्याची पुत्र पौत्र सहित अष्टैश्वर्य नांदतील, त्यांना लक्ष्मीची काही कमी पडणार नाही. आणि अनुभवा निर्भय पावे मुक्ती, त्यांना मुक्ती पण होईल, मुक्ती लाभेल. हे वचनी मानी अप्रमाण, ते भोगतील नरक दारुण. तो गुरुद्रीही जाण जन्म मरण, दुःख अनुभवून सुटे त्यासी. समोर सांगतात, हे जर वचन कोणी सत्य मानत नसेल, अप्रमाण मानत नसेल, तर त्याला नरक नक्की आहे, त्याला जन्म मरणाचा फेरा नक्की आहे आणि हे दुःख त्याला सुटणार नाही. या कारणे असू द्या विश्वास,
सुख पावाला बहुवस, ऐकून सांगा आणि शिष्यास, श्री गुरु ते अदृश्य झाले. म्हणजे ज्या कारणे समोर म्हणतात, हा विश्वास माझ्यावर ठेवून द्या, विश्वास असू द्या, तेव्हाच तुम्ही सुखी दिसाल, असं सांगून श्री गुरु तिथून अदृश्य झाले. शिष्य अवलोकित गंगेत, तो दृष्टी न दिसती श्री गुरुनाथ, बहुत होऊन चित्रांकात, ते उभे तटस्थ झाले. म्हणजे तेव्हा सद्गुरू निघून गेल्यावर कोण तिथे दिसत नव्हतं. भक्तांमध्ये काळजी निर्माण झाली. ते चिंता करत राहिले, तिथेच उभे राहिले. येतुक्यात आला नावाडी तेथे, तो सांगे शिष्याचे वृत्तांते, गंगेचे पूर्वापरी श्री गुरुनाथे, जाते असता म्या दाखिले. तेव्हा तिकडून नावाडी परत आला. त्यांनी सांगितलं शिष्यानं की गंगाचे पूर्वतरी जे श्री गुरुनाथ आहेत ते मी जाताना पाहिले. असे वेश संन्यासी दंडधारी, काया यांबर वेष्टिले शिरी, सुवर्णा पादुका चरणा माझारी, कांती अंगावरे फाकत असे. तुम्हाची सांगा म्हणून गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी, त्याचे नाव श्री गुरुसिंह मुनी, ते गोष्टी कानी ऐका. कळी काळास्तव तप्त होनी, आपण जा असतो गंगा भुवनी, तुम्ही तत्पर असुनी भजनी, काय सांगा म्हणून कथिले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात, तुम्ही का झाले चिंताक्रांत, पुष्पे येईल जळंत, घेऊन निवांत रमावे. नावाडियाने ऐसे कथिले, त्यावर शिष्य हर्षिले, इतक्यात गुरुप्रसाद फुलले, आली प्रभात वाहत. ती परमप्रसादने सुमने, काढून घेतली शिष्य वर्गाने, मग परतले आनंदाने, गुरुधाने करी मन करीत. तेव्हा ती परम समर्थाने सांगितली होती, मी तिकडे पोचल्यावर तुम्हाला फुलं पाठवेन, ती फुलं घेऊन तुम्ही त्यांची पूजा करा, तुम्हाला नक्की, तुम्ही जर त्याची पूजा केली तर तुम्हाला आनंद मिळेल. सिद्धासी म्हणे नामधारक, पुष्प आली किती आली प्रासादिक, शिष्य होते प्रमुख, ते मज साध्यंत सांगावे. सिद्ध म्हणे नामधारका, तू भरी घेतली शंका, धन्यवाद तुझे विवेका, होसी साधक समर्थ. ऐसे सांगतो ऐक आता, श्री गुरी गाणगापुरी असता, बहुत शिष्य होते गणिता, नाटवती हे समयी. ज्याने केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर, तीर्थावया गेले फार, कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते. जे शिष्य झाले गृहस्थ केवळ, ते आपल्या गृही नांदती सकळ, तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ, भक्त परिमित तारळे. श्री जगद्गुरूच्या समागमी, चारी जन होतो आम्ही, सायन देवनंदी नरहरी मी, श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे चारी, गुरु प्रसाद वंदिली शरी, हे पहा म्हणून पुष्पे करी, घरून झडकरी दिदली. म्हणजे त्या चौघांनी ती 4 पुष्प वाटून घेतली, गुरुप्रसाद घेतला आणि ते तिकडून निघून गेले. चौघांनी 4 पुष्पांची मस्तक धरली भावेंसी, आनंद झाला नामधारकासी, गुरुप्रसाद त्याची दृष्टी पडला. म्हणजे त्या चौघांनी 4 पुष्प एक एक घेतले, मस्तकी धरली, पूजा केली, तर सगळ्यांना आनंद झाला आणि त्यांचा प्रसाद म्हणून त्यांनी दृष्टी पडली. इति श्री सद्चैत्र अमृत सिद्ध नामधारकाची सांगत, श्री गुरु प्रसाद झाला प्राप्त, 250 अध्याय. इति श्री सद्चैत्र परमता कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रसाद प्राप्ती निर्मनाम 250 अध्याय. जय जय रघुवीर समर्थ.